नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आरआरबी अँड एसएससी एक्झाम पॅटर्न या आपल्या युट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 21 आहे, ज्यामध्ये आपण भारतीय रेल्वे पदभरती 2025चा जे आपलं आरआरबी ग्रुप डी साठीचं पद आहे त्यासाठी आपण विषयाने आहे रेग्युलरली आपण मराठी भाषेमधून परिपूर्ण तयारीसाठी आपण अतिसंभाव्य प्रश्नसंच आपण सोडवत आहोत। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा जी आपली व्हिडिओची प्लेलिस्ट आहे त्यामध्ये देखील तुम्हाला पाहता येणार असेल, ज्यामध्ये आपण सामान्य विज्ञान, गणित व बुद्धिमत्ता, अंकगणित व त्यासोबतच आपण जे काही जीकेजीएससी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे जे की तुमच्या सीबीटी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतील अशा सर्व स्वरूपाचे आपण प्रश्न रेग्युलरली सोडवत आहोत। त्यामुळे मित्रांनो परीक्षा दृष्टिकोनातून ते देखील महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत, लगेचच्या लगेच ते संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य विज्ञान या विषयामधीलच अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत। जे कोणी विद्यार्थी मित्रांनी मराठी भाषेतून त्यांनी फॉर्म भरला असेल किंवा मराठी भाषेमधून ते प्रिपेअर करत असतील, आरआरबी ग्रुप डी ची तयारी करत असतील तर त्यांनी फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण का आपण या ठिकाणी आरआरबी ग्रुप डी साठी लागणारे सर्व काही ए टू झेड स्टडी मटेरियल मराठी भाषेमधून आपण तुम्हाला उपलब्ध करून देत असतो। चला मित्रांनो, पाहू आपल्याच्या भाग 21 मधील सामान्य विज्ञान विषयातील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न पहिला असा आहे, जो की प्रश्न 1, मानवी शरीरात चरबी कोठे साठवली जाते? तर कोठे जे काही चरबी आहे जी की साठवली जाते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की फॅट पेशी जी आहे ज्यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये चरबी जी आहे जी की साठवली जाते। ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न 2 आपला, पालकांच्या पानामध्ये जास्त प्रमाणात काय आढळते? जे आपलं खाण्यासाठी पालक आहे त्या पालकांच्या पानामध्ये जे आहे थोडक्यात जे की जास्त प्रमाण कशाचं असतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की लोह। तर लोहाचं प्रमाण जे आहे जे काही पालक या जे आहे जे थोडक्यामध्ये या पानामध्ये पालकाच्या पानामध्ये लोहाचं प्रमाण थोडक्यात जास्त असतं। ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 3, पुढीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे दात खराब होतात? तर दात खराब होण्यामागचं कारण तर कशाच्या कमतरतेमुळे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की फ्लोरीन। तर फ्लोरीनच्या कमतरतेमुळे जे आहे थोडक्यामध्ये आपले दात जे आहे जे की खराब होतात। ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील आपला चौथा प्रश्न असा आहे, कशात अधिक लोह जे की घट्ट आढळतात? तर जे लोह जे आहे जे की कशामध्ये अधिक घट्ट आढळतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की हिरव्या भाज्या। तर हिरव्या भाज्यामध्ये जे आहे जे की लोह जे आहे अधिक घट्ट आढळतात। ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल, जे की घटक आढळतात लोह घटक हिरव्या भाज्यांमध्ये। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 5वा असा आहे, ईईजी मधून कोणत्या अवयवाचे कार्य दिसून येते? तर ईईजी म्हटलेलं आहे या ठिकाणी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की मेंदू। तर मेंदूचे जे अवयवाचे कार्य जे आहे जे की ईईजी मधून जे आहे थोडक्यात जे की दिसते, ईईजी जे की ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आरआरबी ग्रुप डी ची मराठी भाषेमधून तयारी करत असाल आणि त्यासाठी तुम्हाला योग्य ते टेस्ट सिरीज व स्टडी मटेरियल किंवा नोट्स हवे असतील तर तुम्ही मित्रांनो लगेच आपल्या या व्हॉट्सअप नंबरवरती किंवा तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळेल, त्यावर तुम्ही क्लिक करून सर्व काही आरआरबी ग्रुप डी साठी असलेलं मराठी भाषेमधून नोट्स व टेस्ट सिरीज मित्रांनो मिळवू शकता, ज्याची प्राइस फक्त आपण 400 रुपये ठेवलेली आहे। आणि ते सर्व काही क्विक पद्धतीने PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लगेचच्या लगेच व्हॉट्सअपवर सेंड केलं जाणार असेल। तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना योग्य ते आरआरबी ग्रुप डी साठी मराठी भाषेमधून स्टडी मटेरियल हवं असेल त्यांनी या नंबरवर किंवा जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या लिंकवर क्लिक करून ही फीस पेड करून तुम्ही लगेचच्या लगेच सर्व टेस्ट सिरीज आणि नोट्स घेऊ शकता। परीक्षा दृष्टिकोनातून आपण तुम्हाला सर्व काही इम्पॉर्टंट त्यामध्ये कव्हर करून दिलेलं आहे। जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला मार्केटमधल्या कोणत्याही पुस्तकाची अजिबात गरज पडणार नाही किंवा महागड्या क्लासेसची तुम्हाला अजिबात गरज पडणारी नसेल। तर ज्यांना कोणालाही ते हवं असेल त्यांनी लगेच आपल्या सेलरला कॉन्टॅक्ट करून घ्या आणि सर्व काही ए टू झेड आरआरबी ग्रुप डी साठी असलेलं स्टडी मटेरियल मिळवून घ्या। त्यानंतरचा पाहू आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 6वा असा आहे, गलगंड रोग कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की आयोडीनच्या कमतरतेमुळे हा जो आहे थोडक्यामध्ये आजार किंवा रोग हा होतो। त्यानंतर प्रश्न 7वा, मानवी शरीरात संक्रमण रोखण्यास कोण मदत करते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की विटॅमिन अ हे जे आहे मानवी शरीरात संक्रमण रोखण्यास मदत करते। ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। आणि थोडक्यात तुम्हाला ह्या स्वरूपाचे प्रश्न परीक्षेमध्ये पाहायला मिळणारी असतील।
त्यानंतर आपला पुढील प्रश्न क्रमांक 8 असा आहे, प्रथम रक्त परिसंचरण प्रणालीचा अभ्यास कोणी केला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की हार्वे यांनी जे आहे प्रथम रक्त परिसंचरण प्रणालीचा अभ्यास केलेला आहे. ऑप्शन नंबर क ह्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर मित्रांनो, तुम्हाला आपले जे ई बुक्स आहे त्यामध्ये सर्व आपण हे सायन्सचे टॉपिक तुम्हाला कव्हर करून दिलेले आहेत. त्यासोबतच आपण चालू घडामोडी वर्ष 2023 देखील तुम्हाला त्यामध्ये इन्क्लूड करून दिलेलं आहे. तर 23-24 हे चालू घडामोडी वर्ष आपल्याला तुमच्या आरआरबी ग्रुप डी मध्ये 100% येणार असेल, त्यामुळे ते तुम्हाला आम्ही ऑलरेडी उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न 9 आपला असा आहे, स्पंद नियंत्रक कोणाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की हृदय याशी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 10वा, खालीलपैकी कोणाच्या पृष्ठभागावर रक्ताद्वारे दबाव आणला जातो त्यालाच रक्तदाब म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की धमनी. त्यानंतरचा प्रश्न आपला 11वा, झोपण्याच्या वेळी रक्तदाबात काय बदल होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की कमी होते, जो की रक्तदाब जो आहे तो कमी होतो. हा बदल जो आहे थोडक्यात रक्तदाबात होतो झोपण्याच्या वेळी. त्यानंतरचा प्रश्न आपला 12वा, मानवी शरीरात एका हृदयाच्या ठोक्याला किती वेळ लागतो? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की 0.8 सेकंद एवढं जे आहे थोडक्यामध्ये एका हृदयाच्या सेकंदाला, जे की हृदयाच्या ठोक्याला वेळ लागतो. ऑप्शन नंबर क ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 13वा, निरोगी व्यक्तीमध्ये दर मिनिटाला किती हृदयाचे ठोके पडतात? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब, जे की 72 ठोके. तर 71 किंवा (72) एवढे जे आहे ठोके जे की निरोगी व्यक्तीमध्ये दर मिनिटाला हृदयाचे ठोके पडतात. ऑप्शन नंबर ब ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 14वा असा आहे, मानवी हृदयात किती भाग आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की 4 भाग जे की आहेत मानवी हृदयामध्ये. त्यानंतर प्रश्न 15वा, नाडीचा दर कोठून मोजला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की धमनीमधून जे आहे नाडीचा जो की दर मोजला जातो. त्यानंतरचा 16वा प्रश्न, शरीराची सर्वात मोठी धमनी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की एरोटा महाधमनी हे जे आहे शरीराची सर्वात मोठी धमनी आहे. त्यानंतर प्रश्न 17वा, मानवी शरीराच्या कोणत्या भागाचे हाड सर्वात लांब असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की मांडी. त्यानंतरचा प्रश्न आपला 18वा, माणसाच्या आयुष्यात किती दात जे की 2दा वाढतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की 20 दात जे आहे जे की 2दा वाढतात. ऑप्शन नंबर क या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर असे हे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओमधले आपण टॉप 18 क्वेश्चन होते, जे की आपण सामान्य विज्ञानमधील अतिशय बेसिक व बायोलॉजीवर आधारित आपण प्रश्न पाहिलेले आहेत. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील ह्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणारे असतील, त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करायचा असेल तर तुम्ही ए टू झेड आपलं स्टडी मटेरियल मिळवून घ्या आपल्या सेलरला मेसेज करून. आणि ज्यांना कोणाला ही अतिउत्तम तयारी करायची असेल त्यांनी आतापासूनच स्टडी मटेरियल आपल्या टेस्ट सिरीजचा सोडावा सुरू करायला तयारीत राहा. आणि ज्यांनी कोणी मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसेल त्यांनी लगेच आपले सर्व मागील व्हिडिओचे पार्ट पाहून घ्या. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.